नमस्कार, मी महाराष्ट्र बोलतो या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण आढावा घेतोय मुंबईच्या लागून असलेल्या उरण विधानसभा मतदारसंघाचा। गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। सध्या विवेक पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार या ठिकाणी नेतृत्व करत आहेत। आपण त्यांच्याकडून आढावा जाणून घेणार आहोत त्यांच्या केलेल्या कामांचा आणि यापुढील काळात कोणते मुद्दे घेऊन ते या ठिकाणच्या लोकांच्या समोर जाणार आहेत हेही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी सुरुवात मी करतोय इथले काही स्थानिक नागरिक आहेत, काही विद्यार्थी सुद्धा आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। त्यांच्यापासून मुझे बताइए कि यहाँ के जो आपके लोकल विधायक है, कौन कौन से काम यहाँ पे अच्छे से हुए हैं और आने वाले दिनों में अगर यही विधायक आपको मिलते हैं तो कौन से महत्वपूर्ण जो काम है उन्होंने करने चाहिए? ये सबसे बड़े जो इधर जो हेटोना पाइपलाइन जो है, बड़ी पाइपलाइन है और उसके जो थ्रू जो पास होने वाले जितने भी सब गांव है 10 किलोमीटर की लाइन रेंज के अंदर, वो सब जगह पे पाइपलाइन गांव-गांव में पहुंची है। उसका वहाँ पे जो भी है उसका अच्छे से देखभाल हो रहा है और लोगों को कोई भी तकलीफ नहीं है, पानी की समस्या कुछ भी नहीं है और ये बहुत अच्छा काम है। ये विद्यार्थ्यांच्यासाठीच्या कोणत्या महत्त्वाच्या मागण्या किंवा कोणते प्रश्न वाटतात या ठिकाणी? त्या ठिकाणी आय फील करिअर गायडन्सचा कॅम्प म्हणजे ऑर्गनाईज करत येत आहे। दिस इज गोइंग ऑन फ्रॉम पास्ट 10 इयर्स आणि आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रोग्राम करण्यात येतो आहे। MPSC UPSC या सगळ्या विद्यार्थ्यांना या सगळा लाभ होतो आहे आणि ऑलमोस्ट 65,000 स्टुडंट्स हॅव बेनिफिटेड फ्रॉम दिस कॅम्प। अजून कोणते मुद्दे वाटतात? निश्चितच मी तर म्हणेन की आमच्या मतदारसंघामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे आणि या अभयारण्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन येऊ पाहिला होता आणि सरकारने या इको सेन्सिटिव्ह झोनची मर्यादा 10 किलोमीटरच्या परिघात घेतली होती। याच्यामुळे तब्बल 18 गावांना या इको सेन्सिटिव्ह झोनमुळे कुठल्याही प्रकारचा विकास करता आला नसता, शेतीवाडी करता आली नसती किंवा कुठलंही बांधकाम करता आलं नसतं। आमदार विवेक पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच आज हा इको सेन्सिटिव्ह झोन जो 10 किलोमीटरचा होणार होता तो 100 मीटरचा करण्यात आला आहे। त्याच्यामुळे या ज्या 18 गावांच्या विकासावरती एक बंधन येणार होतं हे आता येणार नाही आहे। हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं काम मी म्हणेन। अनेक विविध कामांचा दाखला या ठिकाणी त्यांचे काही समर्थक सुद्धा आहेत। स्वतः आमदार विवेकानंद पाटील आपल्यासोबत आहेत। सर, विरोधकांचे अनेक आरोप आहेत, आक्षेप आहेत, अगदी रस्त्यावरच्या खड्ड्यांपासून आरोग्य व्यवस्थेतल्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला जबाबदार पकडलं जात आहे। सत्तेत जरी आपण नसला शेतकरी कामगार पक्ष, तरी एक प्रमुख भूमिका राज्यामध्ये आपण नेहमीच भूमिका बजावली। डान्सबार बंदीचा कायदा पण तुमच्यामुळे आला। संक्षिप्तमध्ये कसा आढावा घ्याल? आणि कसं आहे, ज्यांना कोणाला रस्ते खड्डे दिसतात ते आपण जरा स्वतःच जाऊन पहा। मी अतिशय अभिमानानं सांगतो का उरण शहर सोडलं तर उरण मतदारसंघातला कुठलाही प्रमुख रस्त्यावरही तुम्हाला खड्डे दिसणार नाहीत। उलट उरण मतदारसंघातले लोक असे बोलत आहेत का पाऊस फक्त उरण मतदारसंघातच पडत नाही का, पण उरण मतदारसंघातले सगळे प्रमुख रस्ते फुटलेले आहेत। उलट मी म्हणेन महाराष्ट्रातल्या सगळ्यात मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त चांगले रस्ते असतील तर ते माझ्या उरण मतदारसंघातल्यात, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि त्याच्यासाठी गेली 5 वर्षात नव्हे तर त्याच्या आधीपासून मी सातत्याने प्रयत्न केले, त्याच्यानंतर मिळालेले फळ आहे। त्याच्यामुळे रस्त्यावर कुठं खड्डे असेल तर माझं चॅलेंज पुन्हा एकदा विरोधकांना आहे, आपण देखील थोडासा वेळ काढून त्याला घेऊन जाऊन दाखवावं का पनवेल उरण मतदारसंघातल्या कुठल्या रस्त्यांवर खड्डे आहेत। आता आरोग्याचा प्रश्न तुम्ही विचारलात, मी या ठिकाणी अतिशय अभिमानानं सांगेन की ज्या PSC सेंटर्स आहेत ते PSC सेंटरच्या सर्व इमारती आपण चांगल्या पद्धतीने बांधलेल्या आहेत, डॉक्टर त्या ठिकाणी हजर ठेवलेले आहेत आणि उरणमध्ये आपण एक ट्रॉमा सेंटर गव्हर्नमेंटचं मंजूर केलेलं आहे। काय आमच्या विरोधकांना वाटतं मग सिडकोनी ट्रॉमा सेंटर उरण सोडून पनवेल आणि नवीन मुंबईमध्ये छापले, माझा त्याला विरोध आहे। कारण सिडकोनीच बांधलेली दवाखाने शेवटी ते कुणाला तरी कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला चालवून देण्यात येणार। सिडकोचे अनेक दवाखाने आहेत, आता फोर्टिसचा दवाखाना आहे, काय सर्वसामान्य माणसाला उपयोग आहे? इथले असणारे MGM सारखे दवाखाने मोठे आहेत ज्याच्याकडे भरपूर पैशात त्यांनाच उपयोग होतो, अनेक येतात। त्याच्यामुळे मी शासनाचं एक ट्रॉमा केअर सेंटर मी त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं आहे। सिडकोकडनं त्यासाठी प्लॉट मिळवलेला आहे आणि ट्रॉमा सेंटरमध्ये ज्या गोष्टी नसतात जसे CT स्कॅनसारख्या मोठमोठ्या त्यासुद्धा PPAमधनं आपण करणार आहोत। त्यासाठी CSR ग्रँटमधनं आपण मशिनरी त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत। फक्त जो काय ऑपरेटिंग चार्ज आहे एवढ्यापुरता चार्ज लोकांकडनं घेतला जाईल। नक्कीच पुन्हा पाटील साहेब मी तुमच्याकडे येणार आहे। आरोग्य सेवा जी आहे ती खाजगीकरणाकडे जाऊ नये म्हणून शासकीय रुग्णालयाचा त्यांनी त्यासाठी की खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले, तर अजून काही सोबत कार्यकर्ते आहेत।
काय महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला यावेळी वाटतात? मी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा का आताच पनवेल उरणमध्ये जो विमानतळ उभं घातलेला आहे त्या विमानतळाबद्दल थोडंसं सांगतो. कारण आमच्या 18 गाव संघर्ष समिती आहे, पहिल्यापासून आमदार विवेक पाटील साहेबांनी त्याचा पाठपुरावा करून प्रत्येक जे मेन पॉईंट आहेत ते काढून घेतलेले आहेत. तसंच आम्हाला जो पॅकेज दिलेला आहे तो सर्वात अधिक चांगला पॅकेज दिलेला आहे. दुसरी गोष्ट, जो विमानतळासाठी जे लागणारे नोकर वर्ग आहे, वैमानिक आहेत, जे त्यांना माणसाची उपलब्ध जी पाहिजे त्यासाठी प्रशिक्षण चालू केलेलं आहे. हे सर्व आमदार विवेक पाटील साहेबांनीच केलेलं आहे. स्थानिकांना रोजगार देण्याचं काम आमदार महोदयांच्या माध्यमातून सुरू आहे असं दावा करतायत. येणाऱ्या काळामध्येच पुन्हा एकदा तुमचेच आमदार महोदय या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेले तर प्रायोरिटीनं कोणत्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित करावं असं तुम्हाला नागरिक म्हणून वाटतं? तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत, परंतु सातत्याने माननीय आमदार साहेब पनवेल उरणचं नेतृत्व गेल्या 20 वर्षे ते करत आहेत आणि पनवेल उरणची जनता पाहत आहे. मी सांगू इच्छितो की गेल्या 20-25 वर्षामध्ये पनवेल उरण तालुक्यामध्ये जे रस्ते आहेत पूर्वी अतिशय खराब होते, पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. मी आवर्जून सांगू इच्छितो की माझी बहीण करंजाला राहतोय, त्याच्यामुळे माझं करंजा या गावी नेहमी येणं जाणं असतं. करंजा येथील रस्ता, उरण ते करंजा हा रस्ता आमदार साहेबांच्या कानावर टाकल्यानंतर तातडीने स्पेशल ग्रँड मिळवून 4,90,00,000 रुपये शिडकोच्या माध्यमातून ग्रँड मिळवून तातडीनं उरण आणि पनवेलचा रस्ता आमदार साहेबांनी आता तातडीने केलेला आहे. तिथे अनेक समाजाचे लोक राहतात, कोळी समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक राहतात, भंडारी समाजाचे लोक राहतात, मुस्लिम समाजाचे लोक राहतात, पण त्या रस्त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. पण लोकांनी जेव्हा सांगितले तेव्हा तातडीने मात्र या कामाला प्राधान्य देऊन हा काम तातडीने पार पाडलं. तिथली एक पाण्याची लाईन होती, जवळजवळ 82 लाख रुपये खर्च करून या पाण्याच्या लाईनीवर तातडीने लोकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे. युवक सुद्धा या ठिकाणी काय जोडले गेले? शेवटाकडे जाण्याच्या अगोदर युवकांच्यासाठी कोणते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला यावेळी वाटतात? तालुक्यातील ग्रामीण भागातील जे खेडेगाव आहेत तिथे प्रत्येक मुलाला शाळेमध्ये अभ्यास करायला वेळ मिळत नाही किंवा त्याच्या घरी वेळ मिळत नाही, TV असतात, आईवडील असतात, तर तिथे ग्रंथालय कसे होतील त्यासाठी आमदार साहेबांनी प्रयत्न केले. तसेच आमचे एक विद्यार्थी संघटनेकडून एक साहेबांकडे अपेक्षा आहे की विटीला जी SISC म्हणजे UPSC आणि MPSCची साठी प्रशिक्षण केंद्र आहे त्या धर्तीवर पनवेल तालुक्यात एक त्या धर्तीचं SISC नावाचं एक प्रशिक्षण केंद्र IAS आणि MPSCसाठी पनवेल उरण तालुक्यात व्हावं. महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की UPSC आणि तसंच स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी टक्का वाढावा म्हणून एक स्पर्धा परीक्षा केंद्र या ठिकाणी सुरू व्हायला हवं. पुन्हा विवेकानंद पाटील जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्याकडे आपण जातो आहे. सर, अनेक विविध अपेक्षासुद्धा व्यक्त केलेल्या आहेत, अनेक कामांचं कौतुकसुद्धा तुमच्या केलेलं आहे, मात्र अपेक्षासुद्धा लोकांच्या वाढत आहेत तुमच्याकडून. एक विकासाची ब्ल्यूप्रिंट, एक आराखडा नेमका कोणता तुमच्याकडे आज उरणसाठी तयार? आम्ही जेव्हा काम करत असतो तेव्हा पुढच्या 5 वर्षाचा नव्हे तर 10 ते 15 वर्षाचा आराखडा करूनच गेली 1 वर्ष आम्ही काम करत आहोत. आणि मी ह्या ठिकाणी सांगेल की उरण विधानसभा मतदारसंघातला फार थोडा भाग जर सोडला तर गेल्या 52 सालापासून शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार ह्या ठिकाणी निवडून येतो. आणि मी स्वतः 4 वेळा निवडून आलो आहे. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो का विकास कामाची अगदी ब्लूप्रिंट माझ्याकडे तयार आहे. एक 40 मुद्दे मी ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि त्याच्यातलं प्रमुख आत्ताच आमचे तरुण मित्र जे बोलले UPSC MPSCचं आहे त्याचंसुद्धा ट्रेनिंग सेंटर आपण सुरू करतोय. अनेक चांगले प्रकल्प आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि केवळ ह्या मतदारसंघामध्ये मूलभूत सुविधा, नागरी सुविधा एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता या विभागातल्या जनतेचं, मग त्याच्या अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत त्यांचा कसा सर्वांगीण विकास करता येईल ह्या अनुषंगानं आपला हा आत्ताचा जो माझा जाहीरनामा मतदारसंघाचा आहे तो मी ह्या ठिकाणी तयार केलेला आहे. मी अतिशय अभिमानानं सांगेन, नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता आमचे विरोधक काही बोलत असो, कारण त्यांना बोलल्याशिवाय त्यांनी काय केलेलं नाही, करू शकत नाही, फक्त बोलत राहणार. पण मी अतिशय अभिमानानं नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उरण मतदारसंघामध्ये काँग्रेसपेक्षा आम्हाला 42,000 मतं जास्त पडलेली आहेत. आणि शिवसेना भाजप युती जी देशात सगळी मोदींची लहर होते तरी पण त्यांच्यापेक्षा सुद्धा 23,000 मतदान आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला ह्या विभागातल्या जनतेनं दिलेले आहेत. आमचं काम आहे म्हणून जनतेने आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. देशभरामध्ये मोदी लाट किंवा अँटी इन्कम्बन्सी जरी असली तरी इथं मात्र विवेकानंद पाटील लाट आहे. शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी कामगार पक्षाची लाट आहे या ठिकाणी. नक्कीच. किती मोठं आव्हान वाटते, कारण पुन्हा एकदा महायुती काँग्रेस. माझ्या उरण मतदारसंघात कसलंही आव्हान नाही. माझ्या विरुद्ध लढवण्याची निवडणूक लढवायचा पात्रतेचा एकही उमेदवार आज माझ्याकडं नाही आहे असं मी म्हणत नाही, तर मतदारसंघातले लोकच म्हणतात. अगदी माझे विरोधी आयुष्यभर ज्यांनी विरोधी पक्षात काँग्रेस म्हणून आयुष्य जगलेलं आहे ते काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते मला बघतात, काय साहेब आमच्याजवळ उमेदवारच नाही तुमच्या विरुद्ध लढण्याच्या लायकीचा. त्याच्यामुळे माझ्यासमोर कसलं आव्हान बिव्हान अजिबात नाही. शेकावचं लाल बावटा पुन्हा फडकणार? 100%.
पुन्हा एकदा उरण या मतदारसंघावर शेकापचा लालबावटा फडकेल असा आत्मविश्वास या ठिकाणी विद्यमान आमदार विवेकानंद पाटील व्यक्त करतात. एक उरण विधानसभा मतदारसंघासाठी ब्ल्यूप्रिंट सुद्धा त्यांच्याकडे तयार आहे आणि गेल्या 20 वर्षांपासून आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून जे या ठिकाणी काम केलेलं आहे त्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा आपला विजय निश्चित आहे असाही ते दावा करता. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उरण हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई आणि शेकापच्या प्रतिष्ठेची लढाई म्हणून नक्कीच ओळखला जाईल. कॅमेरा पर्सन नितीनसह मंगेश चिवटे, साम TV, उरण.